साकेत नगरीचा खरा इतिहास अतिशय महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक विषय आहे। प्रस्तावनेमध्ये वेळ घालवणार नाही, आदर्शांना वंदन करतो। संस्थेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी ज्यांच्या आदेशानुसार आपण हे काम करत आहोत त्या सर्वांना सविनय सादर करतो। संस्थेचे सर्व केंद्रीय पदाधिकारी ज्यामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहे, या चैत्य विश्व विद्यास्तूपामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी आणि राष्ट्रीय सचिव आदरणीय दीपाली कांबळे साहेब, मुंबई प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी विलास वानखेडे साहेब आहेत, त्यांचे महामंत्री बडेकर साहेब आहेत, संरक्षण सचिव आणि तरुण तडफदार कार्यकर्ता अभिजित गरबडेजी आहेत, अर्जुन के जाधव आहेत, आर के गायकवाड आहेत, ओंकार वानखेडे साहेब आहेत। त्यानंतर या चैत्य विश्व विद्यास्तूपात बाहेर जे काम करतायत सागर गांगुर्डे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी परिचय द्यायची गरज नाही, सुनील बनसोडेजी आहेत, कल्पेश नागती, या मंडळीचं काम आपण सांगायची गरज नाही, अतिशय निष्ठावान त्यागी मंडळी आहेत। अन्य उपस्थितांमध्ये मुंबई प्रदेशचे माजी सचिव शिवकांत शिंदे आहेत, मोहन सोनवणे साहेब आहेत, गगन गायकवाड आहेत आणि सर्व स्वतंत्र गायकवाड, ही जी सगळी मंडळी आहेत आपापल्या क्षेत्रात अत्यंत क्षमतेने काम करत आहेत आणि तुम्ही सर्वजण प्रशिक्षणार्थी बौद्धाचार्य 23, 24 आणि 25 चे प्रशिक्षित आणि उत्तीर्ण झालेले सर्व सन्माननीय बौद्धाचार्य, प्रज्ञाशील आणि श्रद्धा या सर्वांनी परिपूर्ण असलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बाल बालिका तुम्हा सर्वांना सविनय सादर जय भीम। बंधू भगिनींनो, आपल्याला जो विषय आहे विषयाचं नाव कधी आपण लक्षात घ्यायचं, साकेत नगरीचा खरा इतिहास। हा विषय देताना संस्थेच्या तज्ञ मंडळीने काय विचार केला असेल? साकेत नगरीचा खरा इतिहास, मग आपल्याला कोणता इतिहास माहित आहे? खोटा इतिहास? जर साकेत नगरीचा खरा इतिहास जर त्या ठिकाणी सांगायचा आहे तर मग आपण आजवर कोणता इतिहास शिकलोय? खोटा इतिहास? तर बंधू भगिनींनो, सत्य आहे, आपण आजवर खोटाच इतिहास शिकलो आहे, ही बाब त्रिकाला बाधित सत्य आहे, हे आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायचं। आताच परिचय देताना सरांनी सांगितले, कांबळे साहेबांनी, की साकेत नगरी किंवा अन्य भारतातील कोणती नगरी विषय सर्वच येणार आहेत। या गोष्टी का लपवल्या गेल्या? का आपल्यावर खरा इतिहास सांगायची वेळ आली? देशात अशा कुठल्या प्रतिगामी शक्ती आहेत, असे कुठले प्रतिक्रांतीवादी लोक आहेत आज जे सत्ताधारी आहेत आणि ते खरा इतिहास लपवतायत? इतिहासाला इतिहास राहू न देणारी मंडळी आज सत्तेवर आहेत, हे लक्षात घ्या। इतिहासाचं विकृतीकरण करणारी मंडळी आज सत्तेवर आली आहेत। खोटा इतिहास खऱ्याचा मुलामा देऊन आपल्या गळी उतरवणारी लोक आज सत्तेवर आहेत। आज ते लोक सिलेबस बनवतायत, ते लोक अभ्यासक्रम करतायत आणि आपण तोच अभ्यासक्रम शिकत आहोत। आपली मुलं बाळ आपण देखील तोच इतिहास शिकलो आहे, ही खरी शोकांतिका आहे। आणि त्यामुळे या देशात अन्य कुठलीही शक्ती, अन्य कोणतीही संस्था ही जबाबदारी स्वीकार नाही, केवळ ती क्षमता बौद्ध समाजामध्येच आहे। आणि बौद्धांची शिखर संघटना भारतीय बौद्ध महासभेच्या शिलेदारांनी ही जबाबदारी उठवलेली आहे, उचललेली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून हा साकेत नगरीचा खरा इतिहास सांगणार आहोत आपण। आपल्या गळी, आपल्या मेंदूवर तो कोरलेला खोटा इतिहास आहे। साकेत नगरी काय आहे? साकेत हे आता आपल्याला जाणायचं, खरा इतिहास जाणायचा आहे। खोटा इतिहास काय आहे मी तर शेवटी सांगणारच आहे, विषयाच्या शेवटी। आणि त्या खोट्याचा आपल्याला जास्त प्रोपोगंडा प्रचार करायचा नाही। खोटं इथल्या ग्रंथात लिहिलेलं आहे, खोटं इथल्या प्रत्येक क्षेत्रात मारलेलं आहे, मीडिया त्यांचा आहे आणि त्यामुळे खोटंच सत्य जेव्हा तयार होऊन घराच्या बाहेर पडतंय तोपर्यंत खोटं गाव फिरून आलेलं असतं, हे लक्षात घ्यायचं। खऱ्याचं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं हे सगळ्यांना माहित आहे। त्यामुळे आता आपल्याला हे साकेत नगरीचा खरा इतिहास जाणायचा। तर काय आहे साकेत?
बंधू भगिनींनो, आधी खरा इतिहास जाणायचा. साकेत हे नाव काय आहे, का पडलं, आज त्याचं नाव काय आहे, काय आहे त्या ठिकाणी, कुठली ती मशीद आहे किंवा काय मंदिर आहे तिथं, या सगळ्या गोष्टी आपल्याला पद्धतशीरपणे जाणायच्या आहेत, कालानुप्रमाणे जाणायच्या आहेत, काळानुसार जाणायचंय. साकेत नगरीचा मी खरा इतिहास सांगणार आहे. या ठिकाणी थेट तिची निर्मितीच सांगणार आहे. ती नगरी कशी उत्पन्न झाली, कशी स्थापन झाली. या ठिकाणी विद्वान मंडळींना धम्मनगर विषय माहित असेल, परंतु बौद्धाचार्य जे शिकतायत, नवीन आहेत, त्यांना माहित नसेल, असेल माहित नाही. धम्मनगर, एखादं नगर वसवताना काय काळजी घ्यायची, हे आपला विषय आहे बंधूंनो, तो आपल्याला ज्ञात पाहिजे. तर साकेत नगरीचा खरा इतिहास. साकेत नगरीची स्थापना बघा. साकेत नगरी आधी काय आहे हेच जाणून घ्यायचंय आपल्याला. मुख्य हेतू उद्देश काय आहे, साकेत नगरी खरी काय आहे हे जाणायचं. तर साकेत नगरीची स्थापना ही बुद्धांच्या काळात झाली आहे. बघा, आपण एकमेव असा समाज आहे की तो छाती ठोकपणे हा शब्द प्रयोग करू शकतो की बुद्ध काळात ही स्थापना झाली. का? कारण आपल्याला बुद्धांचा काळ माहित आहे. इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 हे आपण लक्षात घ्यायचं आहे. अन्य धर्माची मंडळी, अन्य मंडळी जो काळ वापरतात त्यावेळेस तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. सांगतात ही गोष्ट रामायण काळातली आहे, लगेच विचारायचं रामायण काळ म्हणजे नेमका कोणता काळ. महाभारत काळी नाही ही वस्तू, या लेण्या महाभारत कालीन आहे असं कोणी जर तुम्हाला सांगितलं तर तात्काळ त्या क्षणी टोकायचं महाभारत काळ म्हणजे नेमका कोणता काळ. वैदिक काळातील आहे त्याच क्षणी तुम्ही टोकायचं वैदिक काळ म्हणजे नेमका कोणता काळ. एवढं धाडस आपल्याला भारतीय बौद्ध महासभेचा पदाधिकारी म्हणून आलेच पाहिजे. बंधू भगिनींनो, मगाशी मी सांगितलंय, खोट्याचा खऱ्याचा मुलामा देऊन खोटं आपल्या मस्तकावर लेप दिलेला आहे आणि तो लेप सहजासहजी जाणार नाही. म्हणून आपल्याकडे ठोक बुद्धांचा काळ आहे. म्हणून साकेत नगरीची स्थापना ही बुद्ध काळात झालेली आहे. इसवी सन पूर्व 563 पासून हा बुद्धांचा काळ आहे, इसवी सन पूर्व 483. त्या नगरीची स्थापना कशी झाली तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की बुद्ध काळात या जम्बूद्वीपात, जम्बूद्वीप म्हणजे काय, हा भारत देश, आज जो भारत देश आहे तोच त्या काळात आकाराने प्रचंड मोठा होता. आजच्या भारतामध्ये जे देश समाविष्ट नाहीत ते सर्व देश या जम्बूद्वीपात समाविष्ट होते. म्हणजे या भारतामध्ये पाकिस्तान होता, याच भारतात बांगलादेश होता, याच भारतात नेपाळ होता, याच भारतात अफगाणिस्तान होता, याच भारतात भूतान होता, याच भारतात तैवान होता, याच भारतात तिबेट होता. एवढा मोठा प्रदेश, याला जम्बूद्वीप नाव होतं, हे आपण लक्षात घ्यायचंय. आणि या जम्बूद्वीपात 16 महाजनपद होते, म्हणजे राज्य होते. आणि या 16 जनपदांमध्ये विविध राजे राज्य करत होते. उदाहरणार्थ मगध मध्ये राजा बिंबिसार होता, कोसल मध्ये प्रसेनजित होता, गंधार होता, पंचाल होता, अवंती, अश्मक, चेदी, मल्ल, वत्स, मत्स्य, कुरु, ही विविध 16 जनपद होती आणि त्या ठिकाणी राजे राज्य करत होते. हे आपण लक्षात घ्यायचंय. आणि या सगळ्यांमध्ये अत्यंत ताकदवार राज्य होतं मगध राज्य. आणि त्या मगधचा राजा होता राजा बिंबिसार. ज्याप्रमाणे राजा राज्य करत होतं त्याला महाजनपद म्हणायची. आणि ज्या ठिकाणी प्रजेचं राज्य होतं त्या ठिकाणांना गणराज्य असं म्हटलं जायचं, रिपब्लिक. म्हणजे त्या ठिकाणी प्रजासत्ताक राज्य होती. ती राज्य कोणती होती, ती लिच्छवी होती. वैशालीचे लिच्छवी, वैशाली होतं. कपिल वस्तू होतं. सिद्धार्थाचा जन्म झाला ते कपिल वस्तू हे गणराज्य होतं. रामगाम, कोलिये ज्या ठिकाणी राहायचे ती पण सुद्धा एक गणराज्य होती. हे गोष्टी आपण लक्षात घ्यायचंय. म्हणजे राजा राज्य करत असलेली ती महाजनपद 16 होती. आणि ज्या ठिकाणी पब्लिक गणराज्य होतं, रिपब्लिक स्टेट्स होते, ती 8 राज्य अशी गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी राज्य करत होती. परंतु राजा म्हटल्यावर राज्याची क्षमता वाढवणे त्याच्या क्षेत्रामध्ये आलंच. आणि त्याचाच परिपाक म्हणून राजा बिंबिसाराने शेजारचं राज्य अंग या देशावर आक्रमण केलं आणि अंग राज्य जिंकून मगधला जोडलं. आणि त्या अंग देशामध्ये एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती राहत होती. प्रचंड श्रीमंत व्यापारी होता. त्या व्यापाऱ्याचं नाव होतं मेंढक श्रेष्ठी. आणि हा मेंढक श्रेष्ठी, त्याची पत्नी, त्याचा मुलगा, सून
आणि त्याचा एक सेवक, याप्रमाणे पंचकोनी कुटुंब राहत होतं. अंगदेश मगध राज्याच्या अखत्यारीत गेल्यामुळे ते सर्व राजा बिंबिसाराच्या अधिकाराखाली आले. अतिशय श्रीमंत असलेली ही व्यक्ती, मेंढक, आपल्या व्यापार त्या ठिकाणी करत होता. बिंबिसाराच्या मगध राज्याला लागून दुसरं राज्य होतं कोसल. या कोसल राज्याचा राजा होता प्रसेनजित. त्याला पाली भाषेत पसेनदी असे म्हणायचे. आणि दोघे एकमेकांचे नातलग होते, म्हणजे दोघांनी एकमेकांच्या बहिणीबरोबर लग्न केलेलं, साठोलोट म्हणतात त्याला. ही प्राचीन बुद्धकालीन पद्धती आहे, ती आपण लक्षात घ्यायचं. अशा रीतीने ते एकमेकांचे नाते असताना एक दिवस पसेनदी राजा बिंबिसाराला भेट दिली, त्याच्या महाली आला आणि त्याने बिंबिसाराकडे मागणी केली की मगध हे अत्यंत प्रभावी राज्य आहे, कारण या मगध मध्ये 5 अत्यंत श्रीमंत व्यापारी राहत आहेत. 5 अत्यंत श्रीमंत व्यापारी राहत आहेत, त्यामध्येच हा मेंढक आहे. जटिल, ज्योतिय, कालिबक या प्रकारे 5 अतिशय श्रीमंत व्यक्ती राहत आहेत, व्यापारी राहत आहेत. त्यांच्याकडे प्रचंड श्रीमंत आहे, प्रचंड त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे, सैन्य आहे. आणि अशा 5 श्रीमंतांपैकी एक श्रीमंत व्यक्ती मला तुम्ही द्या, अशी विनंती त्याने बिंबिसाराला केली. आणि राजा बिंबिसाराने त्याच्या राज्यातील एक श्रीमंत व्यक्ती म्हणजेच महाश्रेष्ठी मेंढक याचा पुत्र धनंजय याला सांगितलं की तू राजा प्रसेनजितच्या कोसल देशामध्ये जा त्या राजाबरोबर. अशा रीतीने मगध देशातील एक श्रीमंत व्यापारी कोसल या देशात राजा प्रसेनजित बरोबर निघाला. बघा, आणि जेव्हा हा अतिशय श्रीमंत व्यापारी त्या कोसल देशाच्या राजाबरोबर प्रसेनजित बरोबर जात असताना धनंजय श्रेष्ठी वाटेत त्यांनी एका ठिकाणी मुक्काम केला. वाटेत त्यांना संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यामुळे त्यांनी एका अतिशय शांत ठिकाणी, जंगल आणि नदी बाजूला, त्यामुळे पाण्याची सोय होती व्यवस्थित, अशा अतिशय सुयोग्य ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी त्यांनी रात्री मुक्काम केला. संध्याकाळच्या वेळी आगमन झाले वास करण्यासाठी. शब्दांवर लक्षात ठेवा, संध्याकाळच्या वेळेस निवास करण्यासाठी, मुक्काम करण्यासाठी आगमन झाले. या गोष्टीला साकेत असं म्हटलं जातं पाली भाषेत. आणि त्यांनी त्या जागेवर, त्या निर्जन अशा स्थळी त्या ठिकाणी मुक्काम करायचं ठरवलं. बघा, आणि अतिशय प्रामाणिकपणे त्या धनंजय श्रेष्ठीने राजा प्रसेनजिताला विचारलं की ही जागा कोणाच्या मालकीची आहे. प्रसेनजित म्हणाला ही कोसल देशाच्याच अखत्यारीतली जागा आहे. नदी किनारी, अतिशय सुरक्षित, अतिशय सुंदर अशी शांत झाडी, आणि त्या ठिकाणी त्यांनी नगर वसवायचं ठरवलं. बंधू भगिनींनो, हीच ती साकेत नगरीची सुरुवात आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा वास करण्यासाठी सुरुवात झाली, बांधकाम करण्यास सुरुवात झाली, त्याच्यापूर्वी धनंजय श्रेष्ठीने राजा प्रसेनजितला पुन्हा एकदा प्रामाणिकपणे विचारलं की या क्षेत्रापासून तुझी राजधानी श्रावस्ती, कोसल देशाची राजधानी श्रावस्ती, मगध देशाची राजधानी राजगृह, त्याचा राजा बिंबिसार, बिंबिसारानंतर राजा शत्रू झाला. या गोष्टी आपल्याला आता ध्यानात ठेवायच्याच आहेत, तो आपला इतिहास आहे. त्याने विचारलं की या निर्जन स्थळापासून तुझी राजधानी श्रावस्ती किती दूर आहे. आणि त्यावेळेस त्याने उत्तर दिलं 7 योजन दूर आहे. तत्कालीन 7 योजन, जवळजवळ 13 ते 14 किलोमीटरचा एक योजन असतो, हे लक्षात घ्यायचंय. काळानुसार अंतराची मेजरमेंट बदललेली आहे. आणि अशा वेळेस त्या निर्जन स्थळी बांधकाम सुरू झालं. सर्वात आधी बांधकाम झालं त्या धनंजय श्रेष्ठीचं. आणि त्या नगरीला एक छोटस नगर बघता बघता अतिशय सुरक्षित, त्या ठिकाणी बाजूला नदी होती, त्या नदीचं नाव घागरा, तत्कालीन नाव शरयू, पाली भाषेत सरजू. आणि सरजू नदीकाठी हे नगर तयार झालं बघता बघता. आणि बंधू भगिनींनो, अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मिंदोर कोरा, त्या ठिकाणी कुठलंही मंदिर नव्हतं, त्या ठिकाणी कुठलंही जुनं अवशेष नव्हतं, त्या ठिकाणी कुठल्याही कोणाचाही देवाचा जन्म झाला नव्हता. 2500 वर्षापूर्वी, बुद्धकालीन, ही गोष्ट बुद्धाच्या कालीन आहे, कंटेम्पररी आहे. राजा प्रसेनजित, बुद्ध आणि बिंबिसार हे समकालीन आहेत. विशाखा हे सर्व समकालीन आहेत, हे लक्षात घ्यायचंय. अशा रीतीने साकेत नगरीची सुरुवात झाली. एक छोटं नगर बघता बघता महानगर झालं. आणि या नगरीची सुरुवात
राजा धनंजय, महाश्रेष्ठी धनंजय याने प्रसेनजित राजा याच्या सहकार्याने केली. हा इतिहास आहे खरा. साकेत नगरी बनण्यापूर्वी तिथे कुठल्याही देवाचं मंदिर अवशेष नव्हते, तिथे बांधकामच नव्हतं, कोरी करकरीत जागा होती. हा इतिहास आहे. हे गोष्ट आपण लक्षात घ्यायची. आणि त्यानंतर मग त्या धम्मनगराप्रमाणे बाजार झाले, हाट झाले, मोठमोठे श्रीमंत राहायला आले, व्यापारी आले, दुकानदार आले, वहिवाट आली, मजूर आले, श्रमिक आले आणि ते नगर हळूहळू एका छोट्या खेडेगावाचं महानगर झालं आणि त्या काळात ते महानगरी म्हणून प्रसिद्ध झालं. हा खरा इतिहास आहे. आणि बंधू भगिनींनो, त्याच धनंजय आणि त्याची पत्नी सुमन या दोघांना जे अपत्य झालं, ती बालिका दुसरी तिसरी कोणी नसून त्या बालिकेचं नाव विशाखा. अतिशय महत्वाचा साकेत नगरी आहे. साकेत नगरी म्हणजे खरा इतिहास, रोखठोक पुरावे आहेत. साकेत नगरीचे सगळे पुरावे तुम्हाला पाली साहित्यात मिळतील, त्रिपिटकात मिळतील, तत्कालीन अन्य धर्माच्या ग्रंथात, जैन ग्रंथात मिळतील. याची पूर्ण खात्री बाळगा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये चीन या देशातून काही आपल्याला काय सांगितलं इतिहासामध्ये, प्रवासी आले, चीनी प्रवासी आले. बंधू भगिनींनो, ते प्रवासी नव्हते. आपल्याला खोटा इतिहास मारला. ते प्रवासी नव्हते. ते अत्यंत बुद्धिमान प्रवज्जित झालेले बौद्ध भिक्खू होते, अतिशय हुशार होते. आणि आपल्याला सांगण्यात आले केवळ 3 प्रवासी आले. फाहियान आला, मग ह्युएन सांग आला, नंतर इत्सिंग आला. केवळ हेच नाही, याच्या व्यतिरिक्त अजून 62 लोक भारतात आलेले आहेत. ते युरोप मधून आलेले आहेत, अन्य देशातून आलेले आहेत. हे आपण लक्षात घ्यायचं. आपल्याला अत्यंत लिमिट मध्ये इतिहास आपल्या गोकांडी मारलेला आहे. सॉरी टू से, पण ते खरं आहे. आणि आपण त्याच इतिहासाला खरं ठरतोय. आणि आपल्याला जशाप्रमाणे सांगितलं की हे चीनी यात्रेकरू आले, हे यात्रेकरू नव्हते, तर पूर्ण प्रवज्जित अत्यंत बुद्धिमान एक पाठी होते. इथे येऊन त्यांनी पाली भाषा शिकले, संस्कृत भाषा शिकले. हे इतके बुद्धिमान होते. आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये या नगरीबद्दल लिहिले, ते विषयात येईल. साकेत नगरीचा खरा इतिहास आहे की ही नगरी राजा प्रसेनजितच्या क्षेत्रामध्ये धनंजय श्रेष्ठी याने वसविली आहे. संध्याकाळी आगमन झालं रहिवासासाठी, म्हणून त्या शब्दाला साकेत म्हणतात. हा त्याचा खरा अर्थ. अशा रीतीने ही साकेत नगरी बघता बघता एक सर्वश्रेष्ठ धम्मनगर झाले. त्याची इतिहासात नोंद आहे. अतिशय समृद्ध, अतिशय श्रीमंत बौद्ध सभ्यतेचं अत्यंत महत्वाचं केंद्र, तत्कालीन बौद्ध संस्कृतीचं अत्यंत महत्वाचं केंद्र. बघता बघता ते नगर जगप्रसिद्ध झालं. देशातून, अन्य राज्यातून त्या ठिकाणी लोक व्यापारासाठी येऊ लागले. राजा प्रसेनजितने त्या ठिकाणी संघाराम बांधले, विहार बांधले. ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. मूर्तीचा शोध तोपर्यंत लागला नव्हता. त्या ठिकाणी केवळ संघाराम आणि राहण्यासाठी विहार एवढेच शब्द वापरायचे आपण. चैत्य बांधले. चैत्य एखाद्या अर्हत भिक्खूच्या, अर्हत व्यक्तीच्या धातूंवर बांधण्यासाठी ते एक बंदिस्त स्तूप, त्याला चैत्य म्हणतात. मूर्तीचा शोध लागला नव्हता. आणि बंधू भगिनींनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे साकेत नगरी झाले, धम्मसंगीती झाले, हे विषय म्हणजे बौद्ध संस्कृती ही इतिहासकालीन आहे, यावर शिक्कामोर्तब करणारे विषय आहेत. या विषयांना आपल्याला चॅलेंज करता येत नाही. या विषयामध्ये कुठलाही खोटेपणा नसतो. त्रिपिटकामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्रिपिटकामधून आपल्याला प्रत्यक्ष बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, पुस्तकात लिहिलंय म्हणून खरं मानायचं नाही. आणि त्यासाठी आपल्याला रोखठोक पुरावे, वस्तुनिष्ठ आणि ठोस पुरावे, ज्याप्रमाणे 2500 वर्षापासूनच्या बौद्ध लेणी आज अस्तित्वात आहेत, त्याचप्रमाणे साकेत नगरीचे पुरावे देखील अस्तित्वात आहेत. हा खरा पुरावा आहे. त्यामुळे आपल्या बुद्धांचा संदेश कालमसुक्त सुद्धा सुरक्षित राहतो. का तर त्याचे आपल्याला जमिनीतून पुरावे आहेत. एका प्रसिद्ध पाश्चात्य विद्वानाने सांगितलेलं आहे, ज्या समाजाचा, बघा, ज्या समाजाचा इतिहास जमिनीखाली मिळतो तो समाज त्या भूमीचा मालक असतो. आणि या भारतामध्ये जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, राजस्थान पासून आसाम ओरिसा पर्यंत कुठेही उत्खनन केलं तर आपल्याला केवळ आणि केवळ बुद्धच मिळतो. हा इतिहास आहे. त्यामुळे हा भारत दुसरा तिसरं काही नसून बुद्ध भूमीच आहे. आज आपण साकेत नगरीचा खरा इतिहास सांगतोय, परंतु भविष्यात अशी वेळ येईल
आपली येणारी पिढी हा भारत देशाचा खरा इतिहास मांडायला तयार होतील याची आपल्याला तयारी करायची आहे. कारण हा देश अन्य कोणाचाही नसून केवळ आणि केवळ बुद्धांचाच आहे, बुद्ध भूमी आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. साकेत नगरीचा हा इतिहास आहे. आता याला वस्तुनिष्ठ पुरावे काय आहेत? बंधू भगिनींनो, थोडे ना थिडके 20 पुरावे आहेत. ऍक्च्युली 22 पुरावे आहेत, परंतु वेळेवर माझं लक्ष आहे. प्रचंड ठोस पुरावे आहेत आणि आजही ते अस्तित्वात आहेत. कोणते पुरावे आहेत? साकेत नगरी ही साकेतच आहे. मग मी अजून त्या वास्तूचंही नाव नाही घेतलं. ज्या साकेतला डावलून त्यांनी आपल्या पोकांडी मारले, अमुक तमुक जन्मभूमी मरून आणि तेथे नाव दिले, ते नाव अजून घेतले नाही. ते अजून नाव यायची वेळ आहे. माझा मोठो हा आहे की साकेत नगरीचा आधी खरा इतिहास सांगायचा आहे. साकेत नगरी कोऱ्या करकरीत जागेवर थांबली, बनली गेली, तिचं निर्माण झाली आणि भरभराट झाली. त्याच्या आधी तिथं कुठलंही बांधकाम नव्हतं. ही काळ्या दगडावरची रेष आहे. आता वस्तुनिष्ठ पुरावे बघायचे. मी तर शब्दप्रयोग केला मगाशी. बुद्धकालीन आहे ती साकेत नगरी. साकेत नगरीचा रोखठोक पुरावा म्हणजे प्रत्यक्ष तथागत भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलं, त्या ठिकाणी वर्षावास केला, त्या ठिकाणी धम्मदेशना दिली, उपदेश केला. 1 नाही 2 नाही 3 महिने वास्तव्य केलं. याचे पुरावे त्रिपिटकात आहेत साकेत नगरीमध्ये. हे सगळ्यात मोठा पुरावा ठरलेला आहे. दुसरा पुरावा आहे तथागत भगवान बुद्धांनी साकेत मध्ये उपदेश दिला. कोणता उपदेश दिला? आपण बुद्धनिष्ठ लोक आहोत. तत्काळ विचारायचं, बाबा उपदेश दिला, तथागतांच्या वाणीतून जे बाहेर पडले त्याला काय म्हणतात? सुत्त. मग अशी कुठली सुत्त आहेत की जी सुत्त पिटकात आहेत आणि ती त्यांनी साकेत मध्ये दिली? तर साकेत सुत्त नावाचं सुत्त त्यांनी त्या साकेत मध्ये दिलं. कुंडली सुत्त नावाचं सुत्त त्यांनी साकेत मध्ये दिलं. कुकुद सुत्त नावाचं सुत्त त्यांनी साकेत मध्ये दिलं. कूट सुत्त नावाचं सुत्त त्यांनी साकेत मध्ये दिलं. साकेत जातक नावाचा उपदेश त्यांनी साकेत मध्ये दिला. या सगळ्या गोष्टी सुत्त पिटकामध्ये अंगुत्तर निकायात आहेत. बंधू भगिनींनो, याच्या व्यतिरिक्त काय पुरावा पाहिजे? त्यानंतर साकेत मधली अशी कुठली स्थळं आहेत की जी बौद्ध जगात प्रसिद्ध आहेत? जर आपल्याला पुरावे शोधायचे आहेत तर या गोष्टी आपल्याला विचारायच्याच आहेत. साकेत मध्ये भगवान बुद्ध गेले, त्यांनी उपदेश केला. कोणता उपदेश केला तो सांगितलं. अशी कुठे स्थळं आहेत की ती आजही अस्तित्वात आहे किंवा इतिहासात आहेत? तर साकेत मध्ये सगळ्यात आधी सुग्रीव स्तूप नावाचा स्तूप आहे. त्यानंतर मणिभद्र स्तूप नावाचा स्तूप आहे. मणिपर्वत नावाचा स्तूप आहे. अंजनी वन नावाचं वन आहे. मृगदाय वन नावाचं वन त्या ठिकाणी आहे. महावरमंड वन नावाचं एक वन, त्याला कंटनी वन म्हणतात, नावाचं वन त्या ठिकाणी आहे. अंजनी वन म्हणायचं कारण काय आहे? अंजन म्हणजे काय? काजळ. काजळासारखी काळी कुट्ट छाया त्या वनामध्ये असायची. इतकं शांत ते वन असायचं आणि त्या वनामध्ये तथागत भगवान बुद्धांनी अनेकदा उपदेश दिलेले आहेत. आणि तो महावरमंड वन नावाच्या वनामध्ये बघा, शब्दांवर लक्ष ठेवा, साकेत नगरीतल्या कंटनी वनामध्ये प्रत्यक्ष धम्मसेनापती, सारिपुत्त, महामोगलायन आणि अनिरुद्ध तथागत भगवान बुद्धांच्या अत्यंत प्रिय अनुयायी यांनी त्या साकेत मध्ये विहार केल्याचे पुरावे आहेत. लिखित स्वरूपात पुरावे त्या ठिकाणी आहेत. ह्या झाल्या बुद्धांच्या समकालीन. हे जे मी सांगतो हे सगळं बुद्धांच्या समकालीन आहे, हे लक्षात घ्या. बुद्धाच्या काळातल्या गोष्टी सांगतोय. बुद्धांनी प्रत्यक्ष प्रवचित केलेल्या महिला थेरी, सुजाता थेरी नावाची एक थेरी. सुजाता ती सेनानी गावातली थेरी नाही. सुजाता थेरी आणि अनुपमा थेरी 2 महिलांना प्रत्यक्ष बुद्धांनी प्रवचित केलेल्या त्या साकेत नगरीच्या थेरी आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं. पुरुषांमधले थेर, उत्तर थेर, महानाद थेर, भूत थेर आणि सगळ्यात महत्वाचं महावीर्य नावाचे भिक्खू, अश्वघोष आणि वसुबंधू नावाची नावं तुम्हाला माहित पाहिजेत. हे महान भिक्खू साकेत नगरीचे आहेत, हे आपण लक्षात घ्यायचे.
हे पुरावे आहेत वस्तुनिष्ठ. त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायचंय की आपण सांगत असलेली या ठिकाणी साकेत नगरीचा खरा इतिहास सांगत असताना यामध्ये सगळ्या वस्तूंचा, सगळ्या बाबींचा वस्तुनिष्ठ पुरावा आहे, जो अन्य नगरीचा नाही. येणार आहे त्या विषयात शेवटच्या 15 मिनिटांमध्ये. अजून आपल्याला फक्त खराच इतिहास सांगतोय मी. बुद्धांच्या काळापर्यंत आलोय आता मी. बुद्धांच्या काळामध्ये मगाशी मी सांगितलं 16 जनपद होती, 8 गणराज्य होती, त्याचप्रमाणे 6 महानगर अतिशय प्रसिद्ध होती. 6 महानगर. आता मुंबईत कशी आहेत देशामध्ये, भारतात 4 मेट्रो आहेत ना, मुंबई, कोलकाता, चेन्नई, है ना. त्याप्रमाणे त्या काळात 6 जनपद अतिशय प्रसिद्ध होती. कुठली होती ती? पहिलंच होतं राजगृह, दुसरं श्रावस्ती, तिसरं कोसंबी, चौथं चंपा, 5वी होती वाराणसी आणि 6वी नगरी होती साकेत. बघा, साकेत नगरी त्या काळात इतकं मोठं महानगर झालं, म्हणून मी शब्द प्रयोग केला की ते बघता बघता प्रचंड भरभराट झाला. प्रचंड भरभराट त्या साकेत नगरीचा झाला. हा खरा इतिहास आहे. साकेत नगरीचा अजून समकालीन इतिहास बुद्धांच्या काळातला. साकेत नगरी हे धम्मक्षेत्रात ज्या महिलेने दानाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचं स्थान निर्माण केलं आहे ती विशाखा, म्हणजे तिच्या प्रत्यक्ष वडिलांनी हे नगर वसवलं. तिचं तरुणपण आणि विवाह साकेत नगरीमध्ये झाला. हा इतिहास आहे. आणि न भूतो आणि न भविष्यतो, महिला उपासिकांनी लक्षात घ्या, साकेत नगरीमध्ये विशाखाचा विवाह न भूतो न भविष्यती झाला. ऐतिहासिक विवाह झाला. 4 महिने विवाह चाललेला. इतके श्रीमंत होते ते. जो हार तिच्या गळ्यात घातलेला होता, चंद्रलता हार, 9 कोटीचा हार, तो बनवायला 4 महिने लागले तत्कालीन सुवर्णकारांना. त्यामुळे 4 महिने विवाह त्या ठिकाणी चालू होता. आणि श्रावस्ती नगरीमधून तिची वारात आलेली साकेत नगरीमध्ये. बघा, श्रावस्ती मधून साकेत मध्ये तिच्या लग्नासाठी पूर्णवर्धन, आणि त्या पूर्णवर्धनच्या वडिलांचं नाव म्हणजे विशाखाच्या सासऱ्याचं नाव मिगार श्रेष्ठी, तोही तितकाच श्रीमंत, अगदी जोडीस तोड श्रीमंत घराणं. 4 महिने विवाह चालला. तो रत्नलता हार तिच्या गळ्यात घातला, गळ्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत 9 करोड रुपयाचा हार त्या काळातला. तो हार घालून तिची विदाई झाली. बघा, साकेत नगर हे विशाखाचं माहेर आणि श्रावस्ती हे तिचं सासर. या ऐतिहासिक गोष्टी. आणि ती इतकी श्रीमंत होती की तिने साकेत मध्ये सुद्धा पूर्वाराम विहार बांधला, जो आजही अस्तित्वात, त्याच्या भग्नावशेष. आणि श्रावस्तीमध्ये सुद्धा पूर्वाराम म्हणजे काय? ज्या विहाराचं तोंड पूर्व दिशेकडे आहे किंवा ज्या विहाराचं बांधकाम पूर्व दिशेकडे आहे तो पूर्वाराम, अशी साधी व्याख्या आहे. हे बांधकाम त्या विशाखाच्या परिवाराकडून झालेलं आहे. विशाखाचं जरी तरुणपण मगध राज्यामध्ये बद्दीमध्ये गेलं, मुंगेर जिल्हा आज बिहारमध्ये मोडतो, तिथं गेलं, परंतु तिचं सर्व तरुणपण हे साकेत नगर मध्ये गेलं. साकेत नगर मध्ये तिचा विवाह ठरला, तिची वधू परीक्षा झाली आणि साकेत नगरीतून तिची रवानगी झाली. हे आपण लक्षात घ्यायचंय. दुसरा एक पुरावा आहे साकेत नगरीचा दुसरा पुरावा तो महिलांसाठी सांगायचा होता, राहून गेला. साकेत मध्येच विशाखाला तिच्या वडिलांनी जो संदेश दिला तो जगप्रसिद्ध आहे. काय सांगितलं तिला? घरातली आग बाहेर न्यायची नाही, बाहेरची आग घरात आणायची. याचं क्षेत्र कुठे आहे? हे कुठे घटना घडली? साकेत मध्ये. श्रीमंती आली तर माजायचं नाही, गरिबी आली तर लाजायचं नाही. श्रीमंत असतानाही तसंच राहायचं जसं गरीब असताना होतो. या साध्या एका अविवाहित कन्येला संदेश दिला, तो संदेश साकेत मध्ये दिला गेलेला आहे, एका कन्येला एका बापाने. आणि ती घटना साकेत मध्ये घडली. याच्या व्यतिरिक्त अजून काय पुरावा? दुसरा पुरावा, त्या काळी जम्बूद्वीपात उत्तरपथ आणि दक्षिणपथ नावाचे 2 अतिशय मोठे रस्ते होते. रस्ते म्हणजे प्रवासी प्रवास करण्यासाठीचे रस्ते. त्यापैकी जो दक्षिण पथ होता त्याची सुरुवात उत्तर भारतातील उत्तर प्रदेशच्या एका टोकाला असलेल्या श्रावस्ती पासून थेट महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठान औरंगाबाद मध्ये पैठण पर्यंत होती. 1400 किलोमीटर. 1400 किलोमीटर लांबीचा रस्ता त्या काळी अस्तित्वात होता. त्याचं नाव होतं दक्षिणापथ.
दक्षिण दिशेला येणारा म्हणजे दक्षिणापथ, उत्तरापथ म्हणजे उत्तरेला जाणारा, तिकडे अफगाणिस्तानच्या दिशेला जाणारा तो म्हणजे उत्तरापथ. आणि त्या दक्षिणापथ, तत्कालीन दक्षिणापथामध्ये अत्यंत महत्वाचं एक खांबा होता, अत्यंत महत्वाचं एक स्टेशन होतं, अत्यंत महत्वाचं एक सेंट्रलाइज्ड पॉइंट होता, म्हणजे मध्यवर्ती ठिकाण होतं. आणि त्या मध्यवर्ती ठिकाणाचं नाव होतं साकेत. त्या मध्यवर्ती ठिकाणाचं नाव आहे साकेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना बघा, उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना, उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे काय, उत्तर प्रदेशातून खाली महाराष्ट्रात येताना, आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना म्हणजे काय, राजस्थान पासून कलकत्त्याकडे जाताना जे महामार्ग लागायचे त्याचं मध्यवर्ती ठिकाण हे साकेत होतं, याचे पुरावे मिळालेले आहेत. ह्या साकेत नगरीचा खरा इतिहास आहे. बुद्धांचं महापरिनिर्वाण, या सगळ्या बुद्धांच्या समकालीन गोष्टी आहेत. आता बुद्धांचं महापरिनिर्वाण तुम्हाला सर्वांना माहित आहे. मृत्यूपूर्वी, महापरिनिर्वाण येण्यापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं सर्वांना की मी वैशाख पौर्णिमेला कुशीनगर येथे माझं महापरिनिर्वाण होणार आहे. ह्या गोष्टी सगळ्यांना माहित आहे. परंतु त्यानंतर बनते आनंदाने तथागतांना विनंती केली की बनते कुशीनारा. बघा आता आनंद फार हुशार होता, आनंद हुशार होता. बुद्धिमान आणि हुशारामध्ये फरक असतो बंधूंनो. बुद्धिमान शाळेतले असतात, हुशार म्हणजे ज्याला व्यवहारातलं सगळं कळतं ते असतात. त्या आनंदाने तथागतांना विनंती केली की कुशीनगर हे लहान नगर आहे, कुशीनगर हे लहान आहे नगर आहे, तुमच्या मृत्यूनंतर मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी येणार आहे आणि त्या नगराला ते झेपणार नाही. त्यामुळे त्या काळात असलेलं महानगर, बघा त्या काळी असलेलं महानगर साकेत नगराची तुम्ही महापरिनिर्वाणासाठी निवड करा. बघा हा एक पुरावा झाला की साकेत सुद्धा त्या काळी महानगर होतं. अजून काय पुरावे पाहिजे? बुद्धांच्या काळी बुद्धांच्या समकालीन पुरावे, परंतु तथागतांनी कुशीनगरच निवड केलं, साकेतला नकार दिला. त्यानंतर बुद्ध गेले, त्यानंतर काळ गेला. बुद्धांच्या नंतर 235 वर्षांनी सम्राट अशोकाने ज्या ज्या ठिकाणी बुद्धांचा पदस्पर्श झाला त्या ठिकाणी मोठमोठे स्तूप बांधले. का स्तूप बांधल्या? मूर्तीची सोयच लागली नव्हती. इसवी सन पूर्व 235 तिसरी धम्मसंगीती लक्षात घ्या. आणि त्यांनी मणी पर्वत नावाचा स्तूप त्या साकेत नगरीमध्ये बांधला. त्यानंतर मौर्य वंशामध्ये सुद्धा साकेत नगरीचं नाव बंधूंनो साकेतच होतं. त्या काळी नाव बदलायची पद्धत नव्हती. उच्चारावरून बदल व्हायचा, उच्चारावरून बदल व्हायचा. याचं कारण तुम्हाला सांगतो. त्याआधी मला साकेत नगरावर आक्रमण सुद्धा झालं हेही सांगितलं पाहिजे. राजा मिलिंद, आपण नागसेन आणि राजा मिलिंद वाचतो नेहमी, याच्यासाठी धम्मनगर किंवा मिलिंद. पण तो मिलिंद ग्रीक राजा होता, तो भारतात आक्रमक होता, या भारताचा आक्रमक होता. त्याने भारत देशावर आक्रमण केलं आणि साकेत नगरीला पण सोडलं नाही. साकेत नगरीवर त्याने हल्ला केला आणि साकेत नगरी जिंकून घेतली. इसवी सन पूर्व 175 ते 167 रोखठोक पुरावे आहेत. साकेत नगरीवर आक्रमण झालं. पुन्हा 175 वर्षांनी पहिलं शतक सुरू झालं. येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला पहिलं शतक. राजा कनिष्कने पुन्हा एकदा साकेतवर आक्रमण केलं आणि पाटलीपुत्रावर पण आक्रमण केलं आणि अश्वघोषांना घेऊन तिकडे पेशावर मध्ये निघून गेला. राजा कनिष्क हे साकेत नगरीचे पुरावे. त्यानंतर इसवी सन सुरू झालं. 6 वर्ष झाली साकेत नगरी साकेतच होती. बघा पहिला इसवी सन 400, इसवी सन पूर्व 399 ते इसवी सन 414. इसवी सन येशू ख्रिस्त जन्मल्यानंतर 414 वर्षांनी फाहियान नावाचा बौद्ध धम्मगुरू चीन मधून भारतात आला. 62 वर्षाचा त्याला चालत यायला 6 वर्ष लागली चीन मधून. तो भारतात आला केवळ बुद्धांच्या केंद्रांना, बुद्धांच्या अस्थिंना, बुद्धांच्या साहित्य बघायला, बुद्ध केंद्र बघायला म्हणून चालत आला. त्याच्याबरोबरच्या अनेकांचा मृत्यू झाला. पण फाहियान भारतात आला, 6-7 वर्ष 12 वर्ष राहिला आणि त्याने सुद्धा साकेत नगरीला भेट दिली. आणि साकेत नगरीचं नाव त्याने त्याच्या साहित्यात शाची असं लिहून गेला. बघा आणि त्यांनी कुठं आहे
हेही सांगितलं. म्हणजे हा एक पुरावा आहे. आणि बंधू भगिनी, व्यवहारात राहताना, समाजात राहताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठल्याही गोष्टीवर तुम्ही संशय व्यक्त करा, कोणत्याही, परंतु चीनी जे भिक्खू आलेले, ज्यामध्ये फाहियान आहे, युएनसेंग असेल, इत्सिंग असेल, यांनी लिहिलेल्या साहित्यावर कधी संशय व्यक्त करू नका. जगात अशी कुठलाच इतिहास तज्ञ झाला नाही की त्याने त्या 3 व्यक्तीने किंवा अन्य प्रवास वर्णन लिहिली ते खोटी ठरतात, असं घडलेलंच नाही. त्यांनी ज्या जागा सांगितल्या त्या ठिकाणी अलेक्झांडर विलियम जोन्स या मंडळीने उत्खनन केलं आणि त्यांना त्या ठिकाणी बौद्धाचाच इतिहास मिळाला. हा खरा इतिहास आहे. म्हणून अलेक्झांडर कनिंघहॅम किंवा विलियम जोन्स किंवा जेम्स पेपे ही मंडळी अत्यंत आभार मानतात त्या चीनी यात्रेकरूंचं, माफ करा, चीनी भिक्खूंचं. मीच म्हटलं की ते यात्रेकरू नव्हते, ते प्रचंड विद्वान एक पाठी मंडळी होती ती. आणि या मंडळीने ज्याप्रमाणे फाहियान आला आणि त्याने शाचे नाव याला दिलं, त्यानंतर ह्युएनसांग आला. फाहियान पुन्हा चीन मध्ये गेल्यानंतर आणि तरुणपणामध्ये ह्युएनसांग आला. तो जेव्हा भारतात आला तेव्हा हर्षवर्धन सम्राटाचं राज्य होतं. आणि त्या फाहियानने सुद्धा साकेत नगरीला भेट दिली आणि साकेत नगरीचं नाव त्याने विशाखा नगरी लिहिलंय. बघा, आता साधुवाद पाहिजे. किती वर्षांनी आलाय तो? 700 वर्षांनी आलाय. 695 मध्ये तो भारतात आहे. 695 आणि त्याच्या अगोदर 500 आणि तेव्हा हे विशाखा नाव आहे. तिच्या बापाने नगर वसवलेलं आणि त्याने त्याच्या साहित्यात ते नाव दिलं विशाखा. याच्यापेक्षा अजून ठोस पुरावा काय पाहिजे? फाहियानने नाव दिलं शाची साकेतला. युएनसांगने नाव दिलं विशाखा. त्यानंतर पुन्हा 795 इसवी सन म्हणजे 8व्या शतकात, जवळजवळ 8वं शतक संपायला आलेलं, तेव्हा दुसरा चीनी सिंग नावाचा प्रवासी आला, यात्रेकरू आला, बौद्ध भिक्खू आला. त्यानेही साकेत नगरीला भेट दिली आणि त्यानेही तिथं कुठलं राम मंदिर अस्तित्वात नव्हतं. आता मी पहिला तो शब्द वापरतोय. 8व्या शतकात आला, इसवी सन 695, 671 ते 695 इत्सिंग तिथं होता. त्यानेही तिथं कुठलं मंदिर पाहिलं नाही. पाहिलं ते केवळ बौद्ध विहार, बौद्ध संगाराम, बौद्ध वास्तू. कनिष्कच्या काळात मूर्तीचा शोध लागला आणि सगळीकडे अख्खं जम्बूद्वीप तथागतांच्या मूर्त्यांनी, लेण्यांनी भरायला सुरुवात झालेली. या सगळ्या गोष्टी इत्सिंगने त्याच्या प्रवासा वर्णनात लिहिल्या. हे सगळे पुरावे आहेत की साकेत ही नगरी खरोखर अस्तित्वात होती. याच्यानंतर पण पुरावे आहेत, प्रचंड पुरावे आहेत. पाली साहित्यात साकेत नगरीचे पुरावे आहेत. जैन साहित्यात साकेत पुरावे आहेत. आता शेवटची 10 मिनिटं आहेत. आपल्या बोकांडी काय मारलंय हे खरा इतिहास सांगितला. आता काय आपला इतिहास काय आहे? इथल्या प्रतिगामी ज्यांनी इतिहासाचा भट्ट्या बोळ केलाय त्यांनी काय लिहून ठेवलंय हे बघायचंय. आता बाबरी मशीद नावाचं एक हे आहे. बाबरी मशीद पण बाबरी नावाचा एक प्रसेनजित राजाचा पुरोहित होता. त्याच्या काळी होते, जेव्हा वयोवृद्ध झाला, 2 मिनिटात सांगतो, आणि त्याने निवृत्ती स्वीकारली आणि दक्षिण पथाने आपल्या औरंगाबाद मध्ये येऊन राहिला. त्याचे 16 शिष्य होते आणि त्या 16 शिष्यांना त्यांनी पुन्हा एकदा दक्षिण मार्गाने, दक्षिण पथाने बुद्धांकडे पाठवलं काही प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी. आणि तो खात्रीसाठी पाठवलेलं की खरोखर त्यांना ज्ञान प्राप्त झाले की नाही. आणि जेव्हा ती मंडळी आली त्यांना त्यांनी संदेश दिला तेव्हा त्याची खात्री पटली. आणि पुन्हा याच्या मृत्यूनंतर हे 16 जण पुन्हा त्या मार्गाला गेले आणि साकेत मध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या गुरुसाठी, बघा, त्यांनी गुरुसाठी त्या ठिकाणी एक विहार बांधला. तो बाबरी विहार नावाने प्रसिद्ध झाला. तो पूर्णपणे बौद्ध वास्तू आहे हे आपण लक्षात घ्यायचंय. बाबरी विहार बौद्ध क्षेत्र म्हणून त्या साकेत मध्ये बांधण्यात आलं. ते आता आपल्याला खरा इतिहास, खोटा इतिहास बघायचा. या गोष्टी झाल्या. बंधू भगिनींनो, बाबरी मशीद नावाचं सांगितली जाते. बाबर म्हणजे कोण? मुघल साम्राज्य. मुघल साम्राज्य कधी आलं भारतामध्ये? इसवी सन 16व्या शतकात. 1528 ते 1530, 1483 ते 1530 हा बाबरचा काळ आहे. बाबर म्हणजे कोण? झहीरुद्दीन मोहम्मद बाबर. हा मोगल साधा माणूस म्हणून आला आणि बघता बघता मोगल साम्राज्याचा सम्राट झाला. अझरुद्दीन मोहम्मद बाबर. त्याचा मृत्यू 1530 मध्ये झाला आणि 1428 मध्ये त्याने
त्या बाबरी बुद्ध विहाराची 3च दिवस डागडुजी केली हे लक्षात घ्या. बाबर, मोहम्मद बाबर नंतर त्याचा मुलगा नसर अल मोहम्मद हुमायूनच्या नंतर त्याचा मुलगा अकबर. लक्षात घ्या, ही मुघल साम्राज्य. अकबराच्या नंतर सलीम, जहांगीरचा मुलगा शहाजहान आणि शहाजहानाचा मुलगा नंतर औरंगजेब. ही जी मुघल सल्तनत आहे पैकी बाबराचा जो आयुष्यभरात त्याने काय केलं त्यासाठी बाबरनामा नावाचा ग्रंथ आहे, अबू फजलने लिहिलेला. त्या बाबरनामामध्ये त्या राजाने बाबरी मशीद बांधली याचा उल्लेख नाही. हुमायूनने त्याचं चरित्र लिहिले, हुमायून नामा, त्याच्यामध्ये बाबरी मशिदीचा उल्लेख नाही. की माझ्या बापाने त्या ठिकाणी मशीद बांधली आणि त्याचं नाव बाबरी मशीद दिली. आणि इस्लाम धर्मियांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की इस्लाम धर्मियांमध्ये कोणत्याही मशिदीचं नाव व्यक्तीचं, राजाचं, सरदाराचं, मुघल सम्राटाचं ठेवलं जात नाही. ते इस्लाम मध्ये मान्य नाही. बाबरी मशीद मध्ये कधीही नमाज अदा करण्यात आला नाही, कधी इबादत करण्यात आली नाही. बाबरी मशीद म्हणून ज्या विहाराला त्याने नाव ठेवलं तिथे अजान देण्यासाठी मिनार नाही, तिथे हातपाय धुण्यासाठी, उजू करण्यासाठी जागा नाही. त्या भूमीला कधीही नमाज बांध दिला नाही. हा खरा इतिहास आहे आणि हे सगळ्या गोष्टी त्यांना मान्य आहेत. बाबर नामामध्येही त्या गोष्टी नाही, हुमायून नामामध्ये या गोष्टी नाहीत. अकबरामध्ये आईने अकबरी नावाचं त्याचं आत्मचरित्र आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बाबरी मशिदीचा उल्लेख नाही. आणि तरीही आपल्या बोकांडी सांगण्यात आलं मीडिया मार्फत की बाबरी मशिदीच आहे आणि त्यासाठी त्या धर्मियांना, विशिष्ट धर्मियांना तयार केलं. जे मूळ मालक आहेत ते बाजूलाच राहिले. बाबरी मशिदीचा खरं तुम्ही जाणून घेतलं, त्याला मशीद म्हणण्यात कोणीही मान्यता दिली नाही. कोणत्याही राजाच्या चरित्रामध्ये नाही, बाबरनामा नाही, हुमायून नाही, आईने अकबरी मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख नाही. अकबराचा समकालीन असलेला तुलसीदास, ज्याने तुलसी रामायण लिहिलंय, त्याने ही बाबरी मशिदीचा उल्लेख केला नाही. हे विशिष्ट आहे, कारण त्या ठिकाणी अजून कळालंच नव्हतं की त्या ठिकाणी रामाचा जन्म झाला आहे. त्या ठिकाणी राम मंदिर नव्हतं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, साकेत नगरीचं बांधकाम हे कोऱ्या करकरीत जागेवर झालं, तिथं कोणत्याही प्रकारचं बांधकाम नव्हतं. त्यामुळे त्यानंतर यांनी प्रतिक्रांतीवाद्यावाल्यांनी जेव्हा बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला, इस्लामचं आक्रमण झालं, इस्लाम धर्म प्रबळ झालं आणि बौद्ध धर्माचा ऱ्हास होऊ लागला. बघता बघता ही नगरी, ह्या साकेत नगरीचं नाव हायजॅक करण्यात आलं आणि आपल्या बोकांडी काय मारण्यात आलं? अयोध्या. अयोध्या. आणि आता तुम्हाला अयोध्येचा खरा इतिहास सांगतो शेवटच्या 2 मिनिटात. अयोध्या आणि अयोध्या ही नगरी सुद्धा बुद्धकालीन आहे मित्रांनो. ही नगरी सुद्धा, हिचाही उल्लेख तुम्हाला पाली साहित्यात भेटतो. परंतु साकेत नगरी आहे घागरा नदीच्या काठी, शरयू नदीच्या काठी, आणि तत्कालीन अयोध्या आहे गंगा नदीच्या काठी. आणि ज्याप्रमाणे साकेत हे महानगर होतं, त्याप्रमाणे अयोध्या हे छोटं नगर होतं. बुद्धांनी साकेत मध्ये जास्त उपदेश दिले. बुद्धांनी अयोध्यामध्ये फक्त 2-3च सुत्त सांगितले. फेन नावाचं सुत्त आहे, ते सुत्त पिटकत आहे. उष्णाम नावाचं सुत्त आहे, ते सुद्धा अयोध्येमध्ये सांगितलं आहे. आणि युएनसॉंग जेव्हा भारतात आला, त्याला अयोध्येमध्ये डाकूंनी बळी देण्यासाठी पकडण्यात आलं होतं. अयोध्यावासियांनी त्या ठिकाणी एक बुद्ध विहार बांधला आणि बौद्धांसाठी तो दान केला. अयोध्या नावाची छोटीशी नगरी गंगेच्या उत्तर किनाऱ्याला आहे, गंगेच्या पलीकडच्या किनाऱ्याला आहे. आज अयोध्या नावाची खरी नगरी अस्तित्वात नाही बंधूंनो. अयोध्या नावाची नगरी अस्तित्वात नाही. जे विवेकवादी ब्राह्मण मंडळी आहेत त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये, उदाहरणार्थ डॉक्टर भगतसिंग उपाध्याय ब्राह्मण समाजाचे, त्यांनी त्यांच्या बुद्धकालीन भूगोल पुस्तकात लिहिलंय की खरी अयोध्या गंगेच्या उत्तर किनाऱ्याला आहे. तिथे 2 मैलावर तुम्ही उत्खनन केलं तर कोणत्या तरी गावाच्या खाली किंवा शेतीच्या खाली तुम्हाला खरी अयोध्या आणि ते ठिकाण उत्खनन मिळेल. हे खऱ्या अयोध्येचा पुरावा आहे. बुद्धांनी देखील त्या खऱ्या अयोध्येत भेट दिली आणि फेन सुत्त, उष्णाम सुत्त सांगितले.
अयोध्येत. मग ही कुठे खरी अयोध्या गेली कुठे, तर ती सध्या गाडलेल्या अवस्थेत आहे. अजूनही उत्खनन करणारे शास्त्रज्ञ सांगतात की गंगेच्या उत्तरी टोकाला तुम्ही उत्खनन करा, तिथे तुम्हाला खरी अयोध्या मिळेल आणि तिथे तुम्हाला काय बांधकाम करायचंय. ज्या ठिकाणी तुम्ही अयोध्या म्हणून मोठमोठ्या ग्रंथांमधून सांगितलं ती अयोध्या नाही, तर ती साकेत नगरी आहे. इस्लाम मध्ये राज्यक्रांतीत त्याच अयोध्येचं नाव बदलून फैजाबाद झालं. अवधला त्यांनी नवाबांचं केलं आणि त्या ठिकाणी आपल्याच बंधू भगिनींनो आता ऐका, आपल्या संग्राम तोडले, आपले स्तूप तोडले, आपले विहार तोडले आणि त्या दगड विटांचं बांधकाम त्यांनी त्यांचे महाल त्यांच्या घरांनी केलं. आजही तुम्हाला ते गेला तर तुम्हाला जे दगड माती चिरे दिसतील ते विहारांचे चिरे आहेत. हा खरा इतिहास आहे. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने त्या ठिकाणी उत्खनन केलं पहिल्यांदा, तर त्या ठिकाणी त्यांना कधीही राम मंदिराचे अस्तित्व मिळाले नाही. पुन्हा एकदा उत्खनन केलं, खोल उत्खनन केलं, त्या ठिकाणी बौद्धकालीन नक्षीदार खांब मिळाले, त्या ठिकाणी त्यांना मूर्त्या मिळाल्या, त्या ठिकाणी कमळाची शिल्प मिळाली, त्यांना सगळ्या बौद्धकालीन वस्तू त्या ठिकाणी आढळून आल्या. मीडियाने त्याची खबर केली, परंतु तात्काळ इथल्या प्रतिक्रांती व्यवस्थेने ही गोष्ट मीडियाने दाबून टाकली आणि ते बौद्ध स्थळ आहे हे जाहीर करायला केलं नाही. ही आजच्या साकेत नगरीची खरी अवस्था आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. इथल्या मंडळींनी ग्रंथामध्ये रामाची ओळख आपल्याला कुठून होते? शेवटचं वाक्य 5 मिनिटात, शेवटचं. राम नावाचं व्यक्तिमत्व आपल्याला 2च ग्रंथांमधून मिळतंय. एक वाल्मिकीचं रामायण आणि दुसरं तुलसीदासाचं रामायण. बस. वाल्मिकीच्या रामायणामध्ये जे देवनागरी भाषेत लिहिलंय, जी देवनागरी भाषा हल्लीच्या काळातली आहे, जे कागदावर लिहिलंय, त्या रामायण ग्रंथामध्ये चैत्य नावाचा उल्लेख 1दा नाही, 2दा नाही, 3दा नाही, 4दा आलेला आहे. रामायणाच्या 10व्या सर्गामध्ये असं म्हटलंय की बौद्ध मतावलंबींना चोरासारखी शिक्षा द्यायची आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या खालच्या चरण मध्ये दिलंय तथागतांचा मार्ग अवलंबलेल्या व्यक्तीला सुद्धा शिक्षा करायची. मग या रामायणामध्ये जर बुद्धांचा उल्लेख आलाय, चैत्याचा उल्लेख आलाय, रामायण आधी की महाभारत आधी याचा तुम्ही विचार करा. रामायणामध्ये पुन्हा एक उल्लेख आला अयोध्या नगरीचा. अयोध्या नगरीमध्ये मोठे मोठे किल्ले होते आणि ते मोठ्या बाजारपेठा होत्या आणि तिथल्या बुरुजांवर तोफा ठेवलेल्या होता. तोफ्याचा शोध रामाच्या काळात लागला होता का? म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की प्रत्येक बौद्धाने विज्ञानवादी व्हायचंय, काळानुसार वागायचंय. तोफेचा शोध हल्लीच्या काळात लागलाय बंधूंनो, त्या काळात नाही. आणि तो उल्लेख आपल्याला रामायण कसं माहित आहे? टीव्हीला दिसतं तेच खरं मानायचं, आपण रामायण वाचतच नाही. तोफांचा उल्लेख त्या वाल्मिकी रामायणात आहे. तुलसीदासाने अकबराच्या काळात त्याचं रामायण लिहिलं, त्यामध्ये राम मंदिराचा उल्लेख नाही. तो अकबराच्या दरबारी होता खास. त्याला हे माहित नाही की अकबराच्या आज्याने आमचं मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद, कारण त्या ठिकाणी वाद नव्हताच. वाद हा 1949 नंतर निर्माण झाला आणि त्या ठिकाणी साकेत नगरीला डावलून आपल्या लोकांनी अयोध्या नगरी मांडली. इथल्या मीडियाने, इथल्या प्रस्थापितांनी, इथल्या राजकीय यंत्रणेने, इथल्या सगळ्या गोष्टीने गोबेल्स नीती, खोट्याला खरं मांडायचं असा अवलंब केला आणि आज ती नगरी कोरोनाच्या काळात त्या ठिकाणी बांधकाम झालं, प्रत्यक्ष मूर्त्या मिळाल्या, बौद्ध पुरावे मिळाले, परंतु ते सगळे क्रशरद्वारे नष्ट करण्यात आलेल्या या गोष्टी आपल्याला लक्षात. हा खरा इतिहास आहे, या खऱ्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या दस्तऐवजामध्ये आहेत. 8-10 विषय झालेला. सांगायला गेलं तर अजून त्या अयोध्येत सांगायला 1.5 तास लागणार. अयोध्या म्हणजे खरी अयोध्या. आता मी तुम्हाला खरा साकेत सांगितलाय आणि तोच माझा विषय होता. आणि त्या साकेत विषयाच्या मध्ये सगळ्या खऱ्या गोष्टी आहेत. 22 तुम्हाला ठोस पुरावे मी सांगितलेत आणि मला आशा आहे की तुम्हा सगळ्यांना त्या 22 सोडा 5 जरी वस्तुनिष्ठ ठोस पुरावे तुमच्या लक्षात राहिले तरी आजचा विषय सार्थक झाला असं मी मानल. आणि तुम्हीही साकेत नगरी काय आहे ताठ मानेने सांगायचं. खरा इतिहास आपला आहे. आपल्या बापाने इथल्या इतिहासाचाच इतिहास बदलून इतिहासाची नवीन पानं लिहिली. आपण त्याची अवलाद आहोत, त्यामुळे आपल्याला आता सत्यासाठीच लढायचं आहे. खरा इतिहास आपला आहे, तो आपणच सांगायचा आहे. आपल्यासाठी आपला मीडिया नाही,
आपलं कोणी क्षेत्र नाही, आपणच माउथ टू माउथ पब्लिसिटी करून आपला खरा इतिहास सांगायचा आहे आणि तुम्ही सर्व हे करताल अशी अपेक्षा बाळगतो आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रती, तुमच्या कुटुंबियांच्या प्रती मी मंगल कामना व्यक्त करतो आणि आज हे 7वं पुष्प या ठिकाणी मी गुंफलं आणि तुम्ही सगळ्यांनी मला हा मान दिला मुंबई प्रदेशने, त्यांचंही मी या ठिकाणी आभार प्रकट करतो. तुमच्या प्रती, तुमच्या कुटुंबाच्या, तुमच्या मुलाबाळांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमबुद्धाय. जय भीम, जय संविधान. शरणं गच्छ